राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांची वर्णी। राजेंद्र जैन यांनी घेतले छगन भुजबळ यांचे आशीर्वाद। राजेंद्र जैन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। इतरांची मुलं बाळं राज्यसभेवरती कशी जातात त्यांच्याप्रमाणे न्याय मिळावा, संधी न मिळाल्यामुळे भुजबळांची नाराजी। हम कबड्डी के खिलाडी, शतरंज के नहीं, शायरी अंदाजामध्ये नाराजी व्यक्त। राज ठाकरे यांना इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचं असल्यास ते उद्धव ठाकरेंशी बोलतील। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। राज ठाकरेंची स्वतःची भूमिका, चर्चा केल्यास प्रस्ताव ठेवू, राऊतांचं मत। बंडखोरीवरती तोडगा काढण्यासाठी भाजप शिवसेनेचे संकटमोचक नाशिकमध्ये दाखल। उदय सामंत, गिरीश महाजन यांचे निकराचे प्रयत्न। गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांच्या माघारीची उत्सुकता। अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि सिडकोला मुख्यमंत्री कार्यालयाची नोटीस। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रकरणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण का नाही, प्रोटोकॉल न पाळल्यामुळे विचारणा। टीसीएसच्या प्रकरणी आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे। पीडित महिलेचं नाव बदलून धर्मांतर केल्याचा पुरावा हाती। पीडितेच्या फोनमधून इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ, 4 ॲप्स आढळले। निदा खानने तपासाच्या दरम्यान कबुली दिल्याची माहिती। 6 जून ते 9 जूनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। 25 जिल्ह्यांना वेधशाळेचा पावसाचा येलो अलर्ट। मान्सूननं संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी 15 जून उजाडणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुसळधार पाऊस। सखल भागामधल्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। बीड परळी मार्गावरच्या पर्यायी पूल वाहून गेला। हिंगोली, नाशिक, धाराशिवमध्ये मुसळधार। केळीच्या पिकांना मोठा फटका। मुंबई वॉटर टँकर असोसिएशन मध्यरात्रीपासून संपावर। टँकरवरती अवलंबून असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई, तर भूजल प्राधिकरणाच्या नियमांमध्ये बदल करण्याची टँकर असोसिएशनची मागणी। ट्रम्प यांची सूचना धुडकावत इस्रायलचा इराणवरती प्रतिहल्ला। इराणच्या मेहराबाद विमानतळावरती बॉम्ब वर्षाव, तर काल इराणनं 11 क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून केला इस्रायलवर हल्ला। अफगाणिस्तानचा पहिल्या डावात 152 धावांमध्येच खुर्दा। 412 धावांची आघाडी घेत भारतानं दिला फॉलो ऑन। मानव सुतारनं घेतल्या 33 धावांमध्ये 6 विकेट्स। आणि फिलिपाईन्समध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, प्रचंड हानी, 12 जणांचा मृत्यू। फिलिपाईन्ससह इंडोनेशिया आणि जपानला त्सुनामीचा धोका।